नमस्कार मित्रांनो, आज आपण बघू की जे मुंबई उच्च न्यायालयाची जागा निघालेले आहेत नागपूर खंडपीठ मार्फत त्याची पात्रता काय काय आहे ते आपण आज बघणार आहोत. बघा इकडे कशी ना, जी नागपूर खंडपीठची जागा निघालेली आहेत तर ते आता शिपाईचे निघालेत म्हणजे पिऊनचे. ते लक्षात घ्या, एकूण जागा 24 आहेत व 2 वर्षात रिक्त होणारी 12 पदे आहेत. एकूण अशा 36 पदांकरता ही जागा भरली जाणार आहे. त्याच्यामध्ये लक्षात घ्या 9 उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये राहणार आहेत. त्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या, अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख आहे तुमची 18/2/2025 ते 4/3/2025 पर्यंत. याच्यामध्ये बघू आपण नेमकं काय काय असतं. बघा, नागपूर खंडपीठला पिऊनला तुमचा खुला वर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षापर्यंत पेपर देऊ शकतात. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीय म्हणजे एससी एसटी एलटी ब यांच्यासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत अट लागू आहे. त्यानंतर जर एखादी व्यक्ती न्यायालयीन शासकीय कर्मचारी असेल तर त्याला 18+ म्हणजे तो किती पण वयापर्यंत परीक्षा देऊ शकतो त्यामार्फत. बघा, त्यानंतर आपण बघू की पिऊन साठी पात्रता काय आहे. बघा लक्षात घ्या, पात्रता ही 7वी पास असावा आणि त्याला मराठी लिहिता व वाचता यावे एवढे त्याची निकष आहे. त्यानंतर परीक्षेचे स्वरूप बघू आपण, परीक्षेमध्ये काय काय आहे. बघा लक्षात घ्या, परीक्षेचे स्वरूप आहे 30 गुण पेपरचा आहे तुमचा. त्यानंतर किमान 15 गुण तुमचे बरोबर यायला पाहिजे या पद्धतीने. आणि जी परीक्षा आहे तुमची बहुपर्यायाने असणार आहे आणि ती ऑनलाईन असणार आहे. त्यानंतर तुमचा पेपर जो आहे तो मराठी भाषेमध्येच होणार आहे. त्यानंतर पुढं शारीरिक क्षमता विशेष अर्हता म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीची जर पेपर पास झाल्यावर त्याला न्यायालयामार्फत कुठेतरी काम दिलं जातं आणि त्याला 10 गुण मार्फत दिले जातात म्हणजे 10 गुण मध्ये 8 गुण भेटते समथिंग काहीतरी. त्यानंतर मुलाखत तुमची 10 गुणची असणार आहे. एकूण असं पूर्ण 50 मार्काचे गुण असणार आहे. 50 पैकी तुम्हाला मिनिमम 30 मार्क तरी हाताला हवे तेव्हा तुम्ही त्या परीक्षेला पात्रता पूर्ण क्वालिफाय करू शकणार आहे. लक्षात घ्या, हे आपण आज मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठची पूर्ण त्याची पात्रता वगैरे सर्व बघितलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा. थँक्यू.